हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप मजा आली. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती. ईश्वरीला काहीच दिसत नव्हतं आणि ईश्वरी सगळ्यात मागे राहून गेली. चक्क गरम उकळत्या तेलामध्ये ईश्वरी आपला हात बुडवणार होती आणि स्पर्धेचे सगळे लोक अर्णवला थांबवत होते. नाही सर, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर थांबा, तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. परंतु अर्णवने कोणाचं ऐकलं नाही आणि अर्णव हा लगेच ईश्वरीची मदत करायला गेला आणि ईश्वरीचे हात जळण्यापासून त्याने वाचवले. ईश्वरीला काही दिसत नव्हतं. आयोजक म्हणाले, ईश्वरी मॅडम, तुम्ही स्पर्धेतून डिस्क्वालिफाय व्हाल. पण ईश्वरीने हिंमत नाही हारली आणि फ्युजन वडापाव बनवून दाखवला, ते सुद्धा बेसनपीठ नाही तर सत्तूच्या पिठापासून. मग ईश्वरी ही स्पर्धा जिंकणार का? ईश्वरी जिंकून दाखवणार का? हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हा चमत्कार घडला तरी कसा? हे सगळं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरीचं भांडण सुरू असतं. अर्णव सांगतो, हे सत्तूचं पीठ नाही तर बेसन पीठ आहे. आणि ईश्वरी सांगते, सर हे सत्तूचं पीठ आहे. मी याच्यापासून तुमचा बटाटा वडा म्हणजे वडापावसाठी लागणारा वडा कसं काय बनवणार? अर्णव म्हणतो, काही होत नाही ईश्वरी, बनवून टाक फ्युजन वडापाव. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ना माझ्याशी वाद घालू नका. तुम्ही लवकरात लवकर बेसन पीठ घेऊन या. आणि अर्णवला तर टाइमपास करायचा असतो. अर्णवचं तेच सुरू असतं, हे सत्तूचं पीठ आहे, हे बेसन पीठ नाहीये, हे असं कसं, हे तसं कसं. आणि इकडे नुपूर आणि मल्हार या दोघांची ही कॉम्पिटिशन लाईव्ह पाहत असतात आपल्या मोबाईलवर. मल्हार म्हणतो, हे दोघे ना नेहमी एकमेकांशी भांडत असतात. नुपूर म्हणते, एकदम आपल्यासारखंच. पण ईश्वरी सुग्रण आहे आणि ईश्वरी नक्कीच हा फ्युजन वडापाव बनवून दाखवेल. मल्हारला सुद्धा कॉन्फिडन्स असतो आणि नुपूर आणि मल्हार ही कॉम्पिटिशन मोबाईलवर एन्जॉय करत असतात. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही माझ्याशी वाद घालू नका, अजून वेळ संपलेली नाहीये, वेळ संपेल, जा लवकर बेसनपीठ घेऊन या. अर्णव हा बेसनपीठ घ्यायला जाणार. इतक्यात अँकर सांगते, टाइम अप, तुमचा वेळ संपलाय. आता तुम्ही कोणताही इन्ग्रेडियंट, कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. मामा, अंजली, आजी सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. आता सत्तूच्या पिठापासून कसा काय बटाटा वडा बनवायचा, वडापाव बनवायचा, हा प्रश्न ईश्वरी समोर असतो. आणि एक मुलगी ही स्वयंपाक बनवत असते. आता ही मुलगी कोण आहे हे देवच जाणे. ही मुलगी ही कॉम्पिटिशन पाहत असते. आणि मग अँकर हे सगळ्यांना सांगतात, आता पहिल्या राऊंडला सुरुवात होईल. पहिला राऊंड आहे लोकचवींचा नवा अंदाज चॅलेंज. आणि आता तुमच्याकडे फक्त अर्धा तास आहे. तुम्हाला जे पदार्थ दिले आहेत, कोणाला चॉकलेट समोसा, कोणाला फ्युजन वडापाव, कोणाला फ्युजन दाबेली, कोणाला इंदोरी पोहे, या सगळ्यांनी आपापला पदार्थ फक्त अर्ध्या तासात रेडी करायचा आहे. आणि जजेस तुमचा पदार्थ टेस्ट करतील. त्याची चव आणि त्याचं प्रेझेंटेशन हे दोन्हीही महत्त्वाचं असेल. चव चांगली आहे पण प्रेझेंटेशन नाही आहे तर मार्क कमी होतील. प्रेझेंटेशन चांगलं आहे पण चव नाही आहे तरी सुद्धा मार्क कमी होतील. त्यामुळे दोन्हींचा संगम असायला हवा. तर चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव असं म्हणून अँकर टाइम सुरू करते. या स्पर्धेला सुरुवात करते. सगळे पार्टनर्स हे आपापल्या जागेवर जाऊन उभे राहतात आणि ज्यांना पदार्थ बनवायचे असतात ते आपल्या काउंटर समोर असतात. आणि मग पाहता पाहता ही कॉम्पिटिशन सुरू होते. या कॉम्पिटिशनची एक जबर उत्सुकता संपूर्ण देशभरात पोहोचलेली असते. आणि सायली, अर्जुन सुद्धा सगळं काही सोडून या स्पर्धेचा आनंद लुटत असतात. अर्जुन म्हणतो, अरे वा, ईश्वरी आणि अर्णवने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलाय का? तर सायली म्हणते, हो मग, ईश्वरी सुग्रण आहे आणि ईश्वरीच ही कॉम्पिटिशन जिंकणार मला माहिती आहे. अर्जुन आणि सायलीला सुद्धा या दोघांवर फुल कॉन्फिडन्स असतो. आणि ईश्वरी, नम्रता आपापले पदार्थ बनवत असतात. सौदामिनीचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. ईश्वरी आपली बेसिक तयारी सुरू करते. सगळे जजेस सुद्धा बारीक लक्ष ठेवून असतात की कोण कसं काम करतंय. एक मुलगी भाजी चिरता चिरता ही कॉम्पिटिशन पाहत असते. आता ही मुलगी कोण आहे हे काही कळत नाही. अर्णवचं ईश्वरीवर बारीक लक्ष असतं. परंतु आता हळूहळू ईश्वरीच्या डोळ्यांना त्रास होऊ लागतो. वल्लरीच्या सांगण्यावरून नम्रताने जे लिक्विड ईश्वरीच्या डोळ्यात टाकलंय
त्याचा फरक आता ईश्वरीच्या डोळ्यावर जाणवू लागतो. ईश्वरीचे डोळे चुरचूर करत असतात. तिला डोळ्यांमध्ये आग होत असते आणि बाकीचे सगळे स्पर्धक आपापलं काम करत असतात. आणि तेवढ्यात अँकर ईश्वरी जवळ येते आणि म्हणते, सात्विक फॅशनच्या मिसेस ईश्वरी या सगळ्यात मागे आहेत. बाकीचे स्पर्धक त्यांच्या पुढे निघून गेलेत, परंतु अजून त्यांची तयारी सुरू आहे. हे ऐकून अर्णवला टेन्शन येतं आणि मग बाकीचे स्पर्धक खूप पुढे आहेत असंही अँकर सांगते. नम्रताचं ईश्वरीवर बारीक लक्ष असतं. नम्रता पाहते की ईश्वरीच्या डोळ्यांना त्रास होतोय, तिच्या डोळ्यांची जळजळ होतीये, तिचे डोळे चुरचूर करताय. हे पाहून नम्रता खूप खुश होते, पण अर्णवला मात्र टेन्शन येतं. मामा, अंजली, आजी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की ईश्वरी असं काय करतेय. आणि बाकीचे स्पर्धक मात्र अतिप्रचंड वेगाने आपापलं काम करत असतात. ईश्वरीच्या खूप पुढे निघून गेलेले असतात. ईश्वरीला डोळ्याला अंधुक अंधुक दिसायला लागतं. त्यामुळे कोथिंबीर कोणती, पुदिना कोणता हे ईश्वरीला काही कळतच नाही. अर्णव ईश्वरीला विचारतो, मिस इंदोर, आर यू ऑल राईट? तुला बरं वाटतंय ना? काय होतंय? ईश्वरीला नीट दिसत नसतं आणि ईश्वरी सांगते, सर मला काही नीट दिसत नाहीये. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसतो. जजेसला सुद्धा कळतच नाही की ईश्वरी असं काय करतीये, ईश्वरीला का काही दिसत नाहीये असं अचानक. आणि अर्णव हा ईश्वरीच्या दिशेने पुढे जाऊ लागतो. तेवढ्यात स्पर्धेचे आयोजक त्याला थांबवतात आणि म्हणतात, सॉरी सर, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. अर्णव म्हणतो, आय नो, पण तिला त्रास होतोय, तिला काही दिसत नाहीये, मला जाऊ द्या. पण या आयोजकांना दुसरा काही डायलॉग नाहीये. त्यांना एकच सांगितलेलं आहे, सर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. त्यामुळे अर्णवला खूप टेन्शन येतं. आकाश अर्णवला समजावून सांगतो, दादा शांत हो, शी विल मॅनेज, तू डिस्क्वालिफाय होशील, पुढे जाऊ नको. पण अर्णवला या स्पर्धेपेक्षा ईश्वरीच्या तब्येतीची काळजी जास्त असते. ईश्वरीला होणारा त्रास त्याला पाहावला जात नाही आणि क्षणाक्षणाला ईश्वरीला होणारा त्रास वाढतच असतो. तिच्या डोळ्यांना खूप त्रास होत असतो. बाकीच्या स्पर्धकांना सुद्धा हे दिसतं की ईश्वरी अशी काय करतीये. ईश्वरीला आता 0% दिसायला लागलेलं असतं, तिला काहीच दिसत नाही. अर्णवला तिची खूप काळजी वाटते. अर्णव जजेस जवळ जातो आणि म्हणतो, प्लीज मला मिस इंदोर जवळ जाऊ द्या, तिला काही दिसत नाहीये, तिला खूप त्रास होतोय. पण जजेस यांना हृदय नावाची काही गोष्टच नाहीये. जजेस उद्धटपणे म्हणतात, मिस्टर राजशिर्के, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही जाऊ शकत नाही, त्या डिस्क्वालिफाय होतील, स्पर्धेतून बाद होतील, तुम्ही थांबा येथे. अर्णवला खूप राग येतो आणि त्याच वेळेस ईश्वरी चक्क गरम उकळत्या तेलामध्ये आपला हात टाकणार, तिचा हात जळणार. इतक्यात अर्णव धावत पळत जातो. मिस इंदोर म्हणून ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरीच्या हाताला तो काही चटका बसू देत नाही. त्यामुळे जजेस, प्रेक्षक, आजी, अंजली, मामा सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सौदामिनी मात्र शिट, थोडक्यात राहिली, थोडक्यात वाचली असं एक्सप्रेशन देते. आणि हा नालायक आयोजक मिस्टर देवसरे राक्षसासारखा हसू लागतो. ईश्वरी आणि अर्णवच्या परिस्थितीवर त्याला हसू येत असतं आणि ही राक्षसीन सौदामिनी सुद्धा हसत असते. मामा म्हणतो, थांबा, मी आत्ता पाहून येतो. मामा तेथून जाऊ लागतो, पण तेथे काही बॉडीगार्ड्स असतात. ते म्हणतात, सर तुम्ही कुठे जाऊ शकत नाही, जोपर्यंत कॉम्पिटिशन संपणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं नाही. मामाचा नाईलाज होतो. मामा जागेवर येऊन बसतो आणि अर्णव म्हणतो, मिस इंदोर तू बरी आहेस ना? अर्णव ईश्वरीचा हात सोडतो आणि तेवढ्यात ईश्वरी खाली कोसळणार, तिला चक्कर येणार. अर्णव धावत पळत येतो, ईश्वरीला पकडतो. आकाश तिकडून येतो, ईश्वरीला पाणी प्यायला देतो. सगळे जजेस, अँकर, बाकीचे सगळे लोक तेथे येऊन उभे राहतात. ईश्वरीला काय झालंय कोणाला काहीच कळत नाही. ईश्वरी पाणी पिते. अर्णव विचारतो, काय झालं मिस इंदोर? ईश्वरी सांगते, सर मला काहीच दिसत नाहीये, मला सगळं अंधुक अंधुक दिसतंय, मला काही स्पष्ट दिसत नाहीये. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. अर्णव खूप घाबरतो आणि आवाज देतो, डॉक्टर डॉक्टर. आणि मग स्पर्धेचे आयोजक डॉक्टरांना बोलवतात आणि ईश्वरी आणि अर्णवला सांगतात, चला तुम्ही यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. हे सगळं पाहून मामा, आजी, अंजलीला खूप टेन्शन आलेलं असतं. सौदामिनी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून खूप खुश होते. अर्णव ईश्वरीला तेथून घेऊन जातो. राया आणि मंजिरी हे सुद्धा आपल्या घरी बसून ही कॉम्पिटिशन पाहत असतात. मंजिरीला ईश्वरीची खूप काळजी वाटते आणि ती म्हणते, हे सगळं काय होतंय? ईश्वरी आणि अर्णवने या स्पर्धेसाठी खूप तयारी केली होती आणि ऐनवेळेसच त्यांच्याबरोबर हे सगळं घडतंय. राया म्हणतो,
पण मला वाटतंय हे दोघेच स्पर्धा जिंकतील. घाबरण्याची काही गरज नाहीये. दोघे खूप हिमतीवाले आहेत. मंजिरीला सुद्धा असंच वाटत असतं आणि ईश्वरीला अर्णव तेथून घेऊन जातो. हे सगळं पाहून नम्रताला कुठेतरी वाईट वाटतं. नम्रता म्हणते, सॉरी इशू, मला तुझ्याबरोबर हे करायचं नव्हतं, पण शेवटी मला जर माझं स्थान मिळवायचं आहे घरात तर हे करावंच लागलं, माफ कर मला. आणि नम्रता तिचा पदार्थ बनवू लागते. इकडे एक मुलगी भाजी कापता कापता हे सगळं पाहत असते आणि ईश्वरी ही स्पर्धेच्या ठिकाणावरून बाहेर गेली हे पाहून तिला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, नाही, ईश्वरी बरं असं होऊ शकत नाही. ईश्वरी नक्की परत येईल. देवबाप्पा नक्की तिची मदत करेल अशी प्रार्थना ती करते. आणि इकडे अँकर सांगते, चला चला बाकीच्यांनी आपलं काम सुरू करा. आकाश नम्रताला म्हणतो, नम्रता कॉन्सन्ट्रेट कर. आपल्या दोघांपैकी एकाला तरी ही स्पर्धा जिंकावीच लागणार आहे. आता ईश्वरी आणि दादा बाहेर गेलेत तर तुला चांगला पदार्थ बनवायचा आहे. कॉन्सन्ट्रेट कर. बाकीच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. यू हॅव टू डू इट. नम्रता म्हणते, हो हो. आणि आकाशसुद्धा बाजूला जातो. मग सगळे स्पर्धक आपापले पदार्थ बनवत असतात आणि लगेचच ही अँकर सौदामिनी क्रिएशन जवळ येते आणि म्हणते, अरे वा, सौदामिनी क्रिएशन तर नंबर 1वर आहेत, आघाडीवर आहेत. मला वाटतंय ते जिंकतील. हे ऐकून सौदामिनी खुश होते आणि तिची पपेट म्हणते, ऑफकोर्स आम्ही जिंकणार. हे ऐकून अंजलीला खूप टेन्शन येतं आणि बाकीचे स्पर्धक पटापट आपलं काम करत असतात, आपला पदार्थ बनवत असतात. आणि इकडे अर्णव ईश्वरीला रेस्ट रूममध्ये घेऊन येतो आणि विचारतो, मिस इंदोर, अचानक तुला असं काय झालं? ईश्वरी सांगते, सर माझं मलाच कळत नाहीये. अचानक मला दिसायचं बंद कसं झालं? माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मला काहीच दिसत नाहीये. आणि तेवढ्यात स्पर्धेचे आयोजक डॉक्टरांना घेऊन तेथे येतात. तेथे एक कॅमेरामन सुद्धा असतो. डॉक्टर ईश्वरीजवळ येऊन बसतात आणि म्हणतात, आधी मला त्यांना चेक करू द्या. अर्णव हो म्हणतो आणि या डॉक्टर टॉर्चने ईश्वरीचे डोळे चेक करतात. स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा तेथे असतात. डॉक्टर ईश्वरीला विचारतात, आत्ता तुम्हाला काही चुरचूर होते का? डोळे जळताय का? ईश्वरी सांगते, नाही, आता काही फारसं होत नाहीये. डॉक्टर विचारतात, मग तुम्हाला काही ॲलर्जी वगैरे आहे का? ईश्वरी सांगते, नाही, मला काही ॲलर्जी वगैरे नाहीये. डॉक्टर सांगतात, मग अचानक हे कसं झालं? काही कळत नाहीये. अर्णव विचारतो, डॉक्टर, स्वयंपाक बनवताना काही मसाल्याचा हात वगैरे किंवा काही डोळ्यात तेल वगैरे उडलं असेल तर असं होऊ शकतं का? डॉक्टर सांगतात, नाही नाही, अशी शक्यता खूप कमी आहे. रोजच्या स्वयंपाकामुळे असं काही होऊ शकत नाही. ईश्वरी आणि अर्णवला कळतच नाही मग हे सगळं कसं झालं. डॉक्टर सांगतात, आपल्याकडे एकच पर्याय आहे. तुमचा रेटिना स्कॅन करून घ्यावा लागेल. आत्ताचा आत्ता दवाखान्यात जाऊन तुम्हाला डोळे चेक करून घ्यावे लागतील. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. आयोजक म्हणतात, हो हो, हे खूप डेंजरस आहे. डोळ्यांचा मामला आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जा. अर्णव म्हणतो, ठीक आहे. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी कॉम्पिटिशन अर्ध्यावर सोडून कोठेच जाणार नाहीये. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, आपल्यासाठी कॉम्पिटिशन महत्त्वाची आहे, पण त्यापेक्षा मला तुझे डोळे महत्त्वाचे आहेत. तू कुठेही जायचं नाहीये. चल हॉस्पिटलमध्ये. ईश्वरी म्हणते, नाही सर, आपल्यासाठी सात्विक फॅशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी नाही की तुम्ही नाही, त्यामुळे मी ही स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाणार नाहीये. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अर्णव ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो, मिस इंदोर, ऐकून घे माझं. आता हॉस्पिटलमध्ये जाणं, आय चेकअप करणं जास्त महत्त्वाचं आहे. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी हार मानणार नाही. मी या स्पर्धेत भाग घेणारच. आणि तेवढ्यात सौदामिनी आणि देवसरे तेथे येतात. देवसरे डॉक्टरला विचारतो, काय झाले डॉक्टर यांना? डॉक्टर सांगतात, त्यांना अचानक कशामुळे तरी त्यांची दृष्टी गेली आहे. त्यांना काही दिसत नाहीये. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचं चेकअप करावं लागेल. हे ऐकून सौदामिनी खुश होते. देवसरे म्हणतो, ठीक आहे, मग यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि सात्विक फॅशनला डिस्क्वालिफाय करा. हे ऐकून ईश्वरी खूप चिडते आणि विचारते, का? सात्विक फॅशन का डिस्क्वालिफाय होईल? अजून मी येथेच आहे. मी या स्पर्धेत अजूनही भाग घेतलाय. मी ही स्पर्धा पूर्ण करणार. तुम्ही आम्हाला असं डिस्क्वालिफाय करू शकत नाही. तर सौदामिनी चिडून म्हणते, पण तू या स्पर्धेत अशी भाग घेऊ शकत नाही. अर्णव चिडून म्हणतो, मिस्टर देवसरे, हु इज शी? तिचा बोलण्याचा काय संबंध आहे? ती मध्ये मध्ये का बोलतीये? तर सौदामिनी चिडून म्हणते, ए अर्णव, मी मध्ये बोलू शकते. अर्णव म्हणतो, देवसरे, त्यांना गप्प बसवा. देवसरे म्हणतात, मिस्टर राजशिर्के, हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे. त्यांना आता आम्ही स्पर्धेत नाही खेळू देऊ शकत. ईश्वरी म्हणते, का नाही? मला दिसत नाही म्हणून मी भाग घेऊ शकत नाही.
मी भाग घेणारच. तर सौदामिनी चिडून म्हणते, नाही, तुला या स्पर्धेमध्ये आता एंट्री नाहीये, हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे. अर्णव पुन्हा तोच डायलॉग मारतो, हु इज शी, ही कोण आहे मध्ये बोलणारी? मिस्टर देवसरे, तिला गप्प बसवा. सौदामिनी चिडून म्हणते, माझ्याशी नीट बोल, मी मध्ये बोलू शकते. आणि या दोघांमध्येच चांगलं भांडण सुरू होतं. देवसरे म्हणतो, अर्णव राजे शिर्के, समजून घ्या, त्यांना काही दिसत नाहीये आणि आता खूप कमी वेळ बाकी आहे, फक्त 10-11 मिनिटं. या 10-11 मिनिटात त्या काय बनवणार आहे? त्यांना काही बनवता तरी येईल का? त्यापेक्षा डिस्क्वालिफाय झालेलं बरं. ईश्वरी चिडून म्हणते, मला काही बनवता येईल की नाही ते मी माझं माझं पाहून घेईल. आणि स्पर्धा अशी सोडून जाण्यापेक्षा, अर्ध्यावर सोडण्यापेक्षा मी ही स्पर्धा पूर्ण करून हरलेली बरी. मी या स्पर्धेमध्ये भाग घेणारच. मी ही स्पर्धा अर्ध्यावर सोडणार नाही. ईश्वरीची हिंमत पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. देवसरे, सौदामिनी, मुख्य आयोजक, अर्णव या सगळ्यांना तिचं कौतुक वाटत असतं. ईश्वरी सगळ्यांना ठणकावून सांगते, ही स्पर्धा अजून संपलेली नाहीये, कारण मी या स्पर्धेत अजून आहे आणि मी डोळ्यांचा चेकअप करायला जाईल, पण स्पर्धा संपल्यानंतरच. मी स्पर्धा मध्यावर सोडून कोठेही जाणार नाहीये. मी ही स्पर्धा पूर्ण करणारच. सौदामिनीला खूप राग येतो. देवसरे काही बोलणार इतक्यात मुख्य आयोजक म्हणतात, मिस्टर देवसरे, शी इज राईट. जर त्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर आपण त्यांना भाग घेऊ दिला पाहिजे. आय ॲप्रिशिएट हर पॅशन. त्यांच्यामध्ये पॅशन आहे, आपण त्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे. मिस्टर अर्णव राजे शिर्के, चला, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. ईश्वरी म्हणते, सर चला मला घेऊन. ईश्वरी लगेच आपल्या डोक्याची कॅप आणि ग्लोव्ज घेते आणि अर्णव तिला बाहेर घेऊन जातो. त्यामुळे सौदामिनीला खूप राग आलेला असतो आणि ती देवसरेकडे रागारागाने पाहते. हे सुद्धा ईश्वरी अर्णवच्या मागे मागे जातात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, आपल्यासाठी सात्विक फॅशनला वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या डोळ्यांपेक्षा ही स्पर्धा जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेणारच. अर्णवने ईश्वरीचा हात हातात पकडलेला असतो. ईश्वरी गणूबाप्पाला नमस्कार करते आणि म्हणते, गणूबाप्पा माझ्या बाजूने आहे, तो मला नक्की मदत करेल. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, खूप हट्टी आहेस तू, आणि हा हट्ट तू स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी करतीये, आपल्या कुटुंबासाठी करतीये. मला माहिती आहे, अन्नपूर्णा मातेचा तुझ्यावर आशीर्वाद आहे. तू ही कॉम्पिटिशन पूर्ण करणार आणि ही कॉम्पिटिशन जिंकणार. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मिस इंदोर. यू कॅन डू इट. आणि तू नक्की करशील, बढिया पदार्थ बनवशील. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते आणि मग अर्णव तिच्या डोक्यात ही कॅप घालतो. ईश्वरी खुश होते. अर्णव तिला समजावून सांगतो, तू नक्की करशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग अर्णव ईश्वरीला पुन्हा एकदा किचन एरियामध्ये घेऊन येतो. अँकर म्हणते, अरे वा, सात्विक फॅशनची पुन्हा एकदा येथे एंट्री झाली आहे, पण आता फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. चला चला, लवकर आवरा, लवकर आवरा. सौदामिनी सुद्धा आपल्या जागेवर येऊन बसलेली असते आणि मग ईश्वरी ही आपला पदार्थ बनवायला सुरुवात करते. अर्णव आकाशजवळ येऊन थांबतो. अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी पटापट आपला पदार्थ बनवायला सुरुवात करते. ईश्वरीने फक्त सत्तूचं पीठ भिजवून ठेवलेलं असतं आणि तेल गरम करून ठेवलेलं असतं. बाकीची तिची काहीच तयारी झालेली नसते. नम्रता तिच्या बाजूलाच असते आणि ईश्वरी परत आलीये हे पाहून नम्रताला सुद्धा आश्चर्य वाटतं. अर्णव ईश्वरीला सांगतो, मिस इंदोर, इझी, हळू कर, घाई गडबड करू नको. आणि ईश्वरी आता बटाटे घेत असते, कारण तिला वडे बनवायचे आहेत. इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघे सुद्धा ही कॉम्पिटिशन पाहत असतात. जीवा म्हणतो, हे सगळं काय होतंय? ईश्वरीला काहीच दिसत नाहीये, ती हा पदार्थ कसा बनवणार? नंदिनी म्हणते, हो ना, मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. मी स्वतः ईश्वरीला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि आता स्पर्धेमध्ये हे सगळं होतंय. जीवा नंदिनीला समजावून सांगतो, तू टेन्शन घेऊ नको, माझा या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. कितीही अडचणी आल्या ना तरी हे दोघे हार मानत नाही. हे दोघे नक्की स्पर्धा जिंकतील. नंदिनीला सुद्धा पूर्ण विश्वास असतो. ती म्हणते, हो, नक्की जिंकतील. आणि या स्पर्धेचे जे मुख्य जज असतात, फूड राऊंडचे जज, ते सुद्धा ईश्वरीकडे कौतुकाने पाहत असतात. ईश्वरी आता आपली जे 4 सेन्सेस आहेत, तिला डोळ्यांनी दिसत नाहीये, पण तिला स्पर्श ज्ञान आहे, तिला कानाने ऐकू येतंय, तिला सुगंध घेता येतो. या सगळ्या गोष्टींचा वापर करत असते आणि यावरून ती पदार्थ ओळखत असते. हे पाहून नम्रताला सुद्धा मोठा धक्का बसतो. अर्णवचं बारीक लक्ष असतं, आकाशचं बारीक लक्ष असतं आणि ईश्वरी आपलं काम सुरू करते. शेवटचे फक्त 8 मिनिटं बाकी असतात
आणि जजेस ईश्वरीकडे कौतुकाने पाहत असतात. ईश्वरी सगळ्यात आधी बटाटा घेते. तेथे उकडलेले बटाटे हे आधीपासूनच असतात. मग ईश्वरी उकडलेल्या बटाट्याची चटणी करून त्याचे गोल गोल गोळे बनवते. तोपर्यंत नम्रताचे इंदोरी पोहे तयार झालेले असतात आणि ती खूप खुश होते. आजी, अंजली, मामा, सौदामिनी या सगळ्यांचं लक्ष असतं आणि ईश्वरी जगा वेगळाच प्रयोग करत असते. काही दिसत नसताना सुद्धा ती बटाटा वडा, वडापाव बनवत असते. त्यामुळे जजेससुद्धा तिच्याकडे कौतुकाने पाहत असतात. ईश्वरीचे प्रयत्न सुरू असतात. ईश्वरी ही आपले वडे बनवते. आता वडे तळायचे असतात आणि ईश्वरी ही स्पर्श ज्ञानाने तेल किती उकळलंय हे चेक करते. तेल उकळलंय हे ईश्वरीच्या लक्षात येतं. आता पुढची स्टेप असते बटाटे वडे तळून घ्यायचे आणि हे बटाटे वडे बेसन पिठाचे नाही आहेत तर चक्क सत्तूच्या पिठाचे आहेत. ईश्वरी गरम तेलात हे वडे सोडते आणि मग थोड्याच वेळात हे वडे गरम होतात. परंतु वडे किती तळले गेले आहेत ते कसं कळणार? ईश्वरीला दिसत नाहीये. मग ईश्वरी आपल्या नाकाचा वापर करते आणि तिला आपल्या नाकाचा वापर करून कळतं की वडे तळले गेले आहेत आणि ईश्वरी हे वडे बाहेर काढते. तर दुसरीकडे पद्माची केस सोडून, पद्माचं आणि विक्रांतचं लग्न सोडून शौर्य आणि ऊर्जासुद्धा अर्णव आणि ईश्वरीची ही कॉम्पिटिशन पाहत असतात आणि या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. पण ईश्वरी जेव्हा गरमागरम वडे बाहेर काढते तेव्हा ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतात. शौर्य म्हणतो, अरे वाह, एक नंबर, एक नंबर, खरंच या दोघांची जोडी एक नंबर आहे. ऊर्जा म्हणते, मला माहीतच होतं कितीही अडचणी आल्या तरी ईश्वरी आणि अर्णवच ही स्पर्धा जिंकणार. ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतात. इकडे अवनी ही सुद्धा ही स्पर्धा मोबाईलवर पाहत असते. राजा विचारतो, काय करताय तुम्ही? तर अवनी सांगते, अरे हे पाहते मी. राजा पाहतो मोबाईलमध्ये आणि त्याला सुद्धा दिसतं ही तर ईश्वरी आणि अर्णवची कॉम्पिटिशन आहे. राजा म्हणतो, हे दोघे का? मला तर माहीतच आहे ईश्वरी आणि अर्णवच जिंकणार आहे. त्यांच्याशिवाय कुणी जिंकूच शकत नाही. हे ऐकून अवनी खूप खुश होते. आणि इकडे अँकर सांगते, आता फक्त शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. आता आपापले पदार्थ गार्निशिंग करा. तुमच्या पदार्थाचं प्रेझेंटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यालासुद्धा मार्क्स आहेत. आणि मग एक एक करून ही अँकर काउंटडाऊन सुरू करते. 10, 9, 8, 7. सगळे जजेस एक्सायटेड असतात. सगळे कंटेस्टंट एक्सायटेड असतात. घाई गडबड सुरू असते आणि ईश्वरी आपला हा फ्युजन वडापाव बनवत असते. त्याला गार्निश करत असते आणि मग अँकर अनाऊन्स करते, शेवटचे 10. वेळ संपली आहे, थांबा, आता काहीही करू नका. आणि मग सगळे स्पर्धक थांबतात आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये कशी उत्सुकता असते तशी या आजच्या एपिसोडमध्ये उत्सुकता होती. ईश्वरीला काही दिसत नसतं, तिच्याकडे वेळ नाही आहे, तिला फ्युजन वडापाव बनवायचा आहे आणि एवढी सगळी संकटं असतानासुद्धा ईश्वरीने आपला पदार्थ पूर्ण केला आहे, फ्युजन वडापाव बनवून दाखवला आहे. सौदामिनीला फुल कॉन्फिडन्स आहे, ईश्वरी काही करू शकणार नाही, पण ईश्वरीला स्वतःवर विश्वास आहे की मी करून दाखवलं आहे. खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण आजचा एपिसोड जेवढा भारी होता तेवढाच पुढील एपिसोड भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आणखीन मजा येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की 5ही स्पर्धकांनी आपापले पदार्थ बनवलेले असतील. मग जजेस हे सगळे पदार्थ चाखून पाहतील. मग यामध्ये चॉकलेट समोसा असेल, फ्युजन इंदोरी पोहे असतील, फ्युजन दाबेली असेल, फ्युजन मिसळपाव असेल, फ्युजन वडापाव असेल आणि जजेस एक एक करून हे सगळे पदार्थ टेस्ट करत असतील. ईश्वरीचा पदार्थसुद्धा खूप सुंदर बनवलेला असेल. ईश्वरी अर्णवला विचारेल, सर माझा पदार्थ छान तर दिसतोय ना? अर्णव तिला सांगेल, हो मिस इंदोर, तुझ्यापेक्षा जास्त छान दिसतोय, खरंच खूप छान दिसतोय. ईश्वरी खुश होईल. आकाश, नम्रतासुद्धा टेन्शनमध्ये असतील आणि मग जजेस सगळे पदार्थ टेस्ट करतील आणि म्हणतील, आम्ही आमचा निर्णय घेतला आहे आणि या पहिल्या राऊंडचा विजेता आहे. सगळेजण असे हृदयाला हात लावून बसतील, कोण 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 जिंकणार? आणि जजेस आपला फैसला सुनावतील. आता कोण जिंकणार हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. पण आजचा एपिसोड तर भारी होता, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.